मित्रांनो, पालेगावचा बादल संदीप दादा आहेत. मला वाटतं सर्वप्रथम याच मैदानाला मी बादलला ज्या वेळेला घरी मुलाखत घेतली होती तर दुसऱ्या दिवसाला हा मैदान होता आणि या मैदानामध्ये 2 गुलालाचा मानकरी झालेला होता 2 वर्षापूर्वी. आज या मैदानामध्ये मुलाखत घेतो. आज पण 2 गुलालाचा मानकरी झालेला आहे. आपण संदीप दादाला विचारूया. दादा काय सांगाल, आज कुठली गुलाला झाली? आज 2 गुलाल. बरोबर आहे. कोण पळाला सोबत बादलच्या? आनंदराव म्हणून बैल आहे नागपूरचा. तो आतिश पाटीलनी उतरला होता बैल. म्हणजे नियोजन आतिश दादांचं होतं. पाटीलनी केलं. बॅनरवर होती का? पहिली गाडी बॅनरवर झाली होती का? आणि दुसरी कुठली गाडी झाली? दुसरी काहीतरी नाव फिरून केली, पण सारसनचा केसरी होता. बरोबर. म्हणजे 2 गुलालाचा मानकरी. आता निकाल कसा झाला पहिला आणि दुसरा? पहिल्याला थोडासा झाला अंतर, पण दुसरीला पेंडिंगला होता निकाल. पण बैल थोडा डिमच वाटतो मला. बरोबर. आता मध्यंतरी बैल थोडंसं मला पण असं नाराज वाटतं. त्याच्या मागचं कारण काय बोलाल? बैल थोडा काय समजा नाही, थोडासा म्हणजे जेव्हा ताप भरल्यासारखा होते बैला. बरोबर. तरी पलवण्याचा निर्णय अचानक? घरी बरा होता, पण बैल जसं पहिली एक पलवेल तर थोडा बरा वाटत होतो. तो आता थोडासा वाटतो म्हणजे का थोडा डाऊनच आहे. बरोबर. मग आता आज 2 गुलाला घेतल्यानंतर किती दिवसाचा आराम देणार? कारण तुम्ही आता सांगतात की थोडासा आजार पण वाटते त्याला. आता 4-5 दिवस बघू कसा काय बैलाचा जसा कव्हर होईल तसा. तर बरा जर असेल बैल तरच काढू आम्ही, बरं नाही काढू. कारण बघा, आज दावणीला बैल पळतोय ना कुठला पण, तर त्याची काळजी घेणं पण गरजेचं आहे. आणि तुम्ही एक असे अतिउत्तम गारा मालक आहेत की मी बघितलं आहे त्याला मरता वाचवलं. कारण लंपीचा आजार होता ना, तो कुठेतरी खूप मोठा, मला वाटतं मुंबईला सर्वात जास्त लंपी झाली होती ती बादलला. खूप मोठ्या रक्ताच्या गाठी झाल्या होत्या त्याच्या अंगावर. ते कव्हर करणं एक साधारण गोष्ट नाही, पण तुम्ही मेहनत घेतली. आता मला असं वाटतं आता तुम्ही जो आता साधारण आजार सांगता त्याचा तो पण सारखा व्यवस्थित करणार. काय बोलाल? बैलाची तब्येत जर चांगली असेल तरच आम्ही बाहेर काढू, नाही तर काय एवढा काय खेळलाच पाहिजे असं काही नाही. थोडा लेट खेळ. बरोबर आहे. जर तब्येत चांगली असेल त्याची तरच काढू, नाही तर नाही काढू बैल. बरोबर. आता बैल जो आनंदराव बैल होता, काय बोलाल, म्हणजे कशी साथ दिली आज? चांगला बैल पळत होता. मोठा बैल पण ताकदवाला बैल चांगला पळत होता. चांगला पळत होता ना? मस्त बैल पळत होता. म्हणजे कुठेतरी पहिल्या फेऱ्याला पण चांगल्या पळाला. चांगलाच पळाला बैल. बरोबर. आता दुसरी गाडी अंधारात झाली. मुंबईमध्ये आपल्या येऊन पळणं म्हणजे काय खाऊ नाही, चांगलाच पळाला. म्हणजे थेट घाटावरनंच काल रात्री आला होता. हा, रात्री आला आणि चांगला बैल मस्त. बरोबर आहे. शक्यतो मला वाटतं बरेचसेच बैला ना घाटावरनं आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मैदानाला मुंबईला पळाल्यानंतर ना सहजासहज त्यांना गुलाल मिळत नाही. पण आज तो 2 गुलाल घेऊन जातोय. म्हणजे बादल आणि ती गाडी पळते. काय बोलाल? जिद्दीचा बैल येतो, म्हणजे त्याच्या धमक आहे त्या बैलामध्ये. बैल त्याला जसा टाकाल तसा तो बैल पण चांगली गाडी करू शकतो. बादलजीन त्याची गाडी पण अजून चांगली पळाल. बरोबर आहे. आता पुढचं नियोजन आता तुम्ही सांगितलं कुठं चांगला वाटल्यानंतर आम्ही बैल करणार आहे. बरीचशीच मैदान आता मुंबईला, जसं का इतारेकरांचा 4 तारखेला जो मैदान आहे तिथं जो 4 व्हीलरचं पण काही नियोजन केलेलं आहे बक्षीससाठी. त्यानंतर आता राजा 77 केसरी हा पण मैदान 3 फेऱ्याचा येतो आहे. मग कसं काय नियोजन कराल तुम्ही? बघू आता, तो मैदान तर मोठाच आहे समजा, पण तो थोडा तिथं भरपूर गाड्या पण येतील. बघू बैलाची जर तब्येत जर बरी असली तरच काढू आम्ही, नाही तर नाही. बरोबर. आता संदीपला 2 गुलालाचा आनंद काय असतं? कारण एक गाडा मालकासाठी ना मला वाटतं खूप मोठी अभिमानाची गोष्ट असतं. तुम्ही काय बोलाल या विषयावर? आनंद तर हेच समजा, 2 आता समजा पैऱ्याचा आम्हाला जो झालता पायरा, त्या बैलाची तब्येत अचानक रात्री बिघारली. त्यांचा फोन आला आम्हाला का बैलाची तब्येत अशी असा. तर मी बोललो आपण पण कॅन्सल करू. त्याच्यानंतर आतिश पाटीलला फोन लावला तर त्यांची पण गाडी जमली होती बॅनरवर. योगायोग म्हणजे असा झाला का ते बोललं बैल घेऊन ये, आपण दुसरी खेळू. पण तिथं ती गाडी त्यांची काय बॅनरवर पळणार होती, ती नाही पळली. मग ती आपली ही बादलला टाकला त्याच्यामध्ये आणि दुसरी गाडी पण खेळलो. 2 गाड्या झाल्या. म्हणजे एकीचा पण भरोसा नव्हता. बरोबर. म्हणजे आज मैदानामध्ये येण्याचा पैराही नव्हता. पैरा नव्हता आज, म्हणजे पैरा नव्हता आम्हाला. बघा, पैरा नव्हता तरी 2 गुलाल घेतं, म्हणजे तो जिद्द दाखवतो. जसं मैदान पण खूप छान बनवलं होता आपले नंदरा शेठ मुंगाजी त्यांच्या भावाने. हा मैदान ते तर समजा तिथं कार्यक्रमामध्ये बिझी होते. मैदानामध्ये सन्मान चिन्ह पण होतं. मग कुठला मिळाला आहे का सन्मान चिन्ह? 1 नंबरचा आम्हाला ट्रॉफी मिळाली. 1 नंबर झाला. म्हणजे 1 नंबर मैदानामध्ये 1 नंबरची ट्रॉफी तुम्हाला मिळाली. बघा, पहिल्या शर्यतीची ना. बघा मित्रांनो, याला म्हणतात जिद्द बैलाची. आता थोडासा मी वीरशा पण विचारतो, वीरला थोडंसं नियोजन विचार. वीरदा नमस्कार. नमस्कार. बघा, पहिरा नव्हता नानांनी सांगितलं, पण अचानक येऊन सुद्धा तुम्ही 2 गुलाला घेतात. बघा, काय बोलाल याविषयी? कारण बादल जिद्द दाखवतो तुमचा. मी पण रात्री बाहेर होतो जरा, कारण आदेशचा मला फोन आला 10:30-11 वाजता का बोलतो आपला पैरा कॅन्सल झाला. तर तेवढ्या रात्री आपण कोणाला फोन करायचा, तर मग आतिशदाची गाडी जमलेली बॅनरवर. म्हणलं आपल्याला दुसरीला आपण आतिशदाला हे करू.
पण मुंबईचा असा खेळ आहे का ज्या नावाने गाडी जमले त्या नावानेच नोंद करायला लागते आणि जो एकदा बैल ज्या नावाने पळवल त्याच नावाने पळवायला लागतो. कारण त्याला मेहरबान होता आणि मेहरबानचा पैरा पण दुसरा होता. मग ते काही कारणास्तव तो मेहरबानचा पैरा हे केला आणि मग अचानक टाईमवर बादल हे केलं. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं पैरा नसताना सुद्धा तुम्ही या मैदानाला आलं, म्हणजे जो बैल तुम्हाला पैऱ्याला नाकार म्हणजे आजारी होता का दुसरा बैल, मग तो आला होता का मैदानामध्ये? कारण कुठेतरी ना फसवणूक चालली. आता मी मागे खिरकाली मैदानामध्ये बाईट घेतल्या की आम्हाला सांगायचं पळायचं नाही मैदानामध्ये आणि तो बैल पळतोय तसं काही तुमच्यासोबत झालं आहे का? तसं काय झालं नाही. आपलं फडके शेटचा सर्जा होता, त्यांनी फोन केला की बैल फुगला आहे म्हणून. बोललो जाऊ दे, जर बैलच ठीक नसेल तर आपण फोर्स पण कुठल्या गोष्टीचा करू शकत नाही. पण आज भरपूर 2-3 दिवस बैल आरामावर होता आणि मग पुढच्या मैदान पलवाचा होता म्हणून आज बैलाला आणला. आणि मेन म्हणजे आतिश दादा पण एक कसं एक मुंबईमधला एक म्हणजे मला आवडतो खेळ का, सोबत पण पायरा पण करतो आणि गाडी पण खेळतो, म्हणजे एक चांगला मैत्रीपूर्ण हे होतं. बरोबर. आता तुम्ही आतिथदाचं नाव घेतलं तर नक्की मी आवर्जून मागच्या कालात जाईन. बादल आणि सुंदर A1 जोडी ही पण सुद्धा गाडी खूप वेळा पळालेली आहे. मला वाटतं सहजासहज या गाडीचा पराभव होत नव्हता. काही आठवणी काय सांगाल तुम्ही? कारण मला तर वाटतं दोन्ही पण आदात होते तेव्हा, आदात दुसरे असे काहीतरी. घाटावर पण जाऊन चांगली गाडी पळलेली आणि मुंबईमध्ये पण चांगले गुलाल केलेले, A1 जोडी पळलेली. बरोबर आहे. आता ही गाडी पण या सीझनला पण पळालेली आहे. नाना असताना नाना नियोजन केलं 1-2 वेळा, तरी सुद्धा गुलालामध्ये राहिली ही गाडी. नियोजन चांगलंच होता आणि चांगल्या मैत्रीपूर्ण लढती झाली. बरोबर. आता पंढरीशेठ परके यांचा सर्जा त्या दिवशी फेरा काढला होता, मग फेऱ्याच्यानुसार आजचं नियोजन केलं होतं का पलवाचा? आज पालवायचाच होता पण त्यांच्या बैलाचा पोट फुगला म्हणून हे नाही केला. पण आदेश नाना बोलतोय का बैल आपल्याला घेऊन जायचं आहे. बैल आणला आणि म्हणजे पहिल्या शर्तीचा हे वाटतच नव्हता का बादल हे करेल. पण आतिशदा बोलतो आता काय करायचं, म्हणजे आतिशदाचं हे नव्हतं की आपण गाडी खेळू. पण मी बोललो चल आपण आपला बैल टाकून गाडी बिंदास खेळू बोललो. बरोबर आहे. आता काय आठवणी सांगाल का? मी सुरुवातीला नानाला सांगितलं की याच मैदानामध्ये पहिल्यांदा तुझी मुलाखत घेतली होती. मला वाटतं सोनूशेठ भोपतराव यांचा कुठला ब्रह्मा काही पळाला होता बादलसोबत आणि अजून एक कुठला सुंदर तुमचा पळाला होता. ती 2 गुलाला ना आजच्या मैदानाची 2 गुलाला काय बोला? बारणेकरांचा मल्हार होता, हे होता ब्रह्मा होता. म्हणजे आमची मैत्रीमध्ये म्हणजे आम्ही या मागच्या 2 वर्षाआधी पण बादल मी म्हणजे तेव्हा पण चर्चेत नव्हता, म्हणजे विचारून गाड्या होत्या तेव्हा पण 2 गाड्या झाल्या आणि आज पण यावर्षी 2 गाड्या झाल्या. बरोबर. आता लक्ष वेधतंय मुंबईकरांचा हा का? कारण बादल मी बघतोय ना चर्चा चालू झाली बादलची पुन्हा, काय बोला? बादलच्यात अशी धमक आहे का तो जे न घडणार आहे ते घडून दाखवणार आहे. मुंबईचा असा एकमेव असा बैल आहे का तो बादल घडून दाखवू शकतो. बरोबर आहे. आता पुढचं नियोजन नानाने सांगितलं की जसं त्याला बरं वाटलं तर आम्ही करणार आहे, तरी पण त्याला लवकरच बरं वाटावं असं मी तर देवाकडे प्रार्थना करतो. तुम्ही काय मागणं मागाल देवाकडनं? त्याची व्यवस्थित काळजी घेतली जाते आणि तो लवकरच कव्हर होऊन मैदानात येईल. बरोबर. आता 2 गाड्यांवर ड्रायव्हर होता, त्या ड्रायव्हरविषयी माहिती द्या ना. आधी कुणाल ड्रायव्हर होता, मग नंतर कारण आंबेशूरचा केसरी होता. आता कुणाल बोलतो का आमच्याच गावातला बैल आहे, म्हणजे ठीक आहे मग आम्ही गोरकाच्या सूरज ड्रायव्हरला बसवलं. बरोबर. चला तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी आणि पुढच्या गुलालसाठी शुभेच्छा. धन्यवाद.